Welcome. Welcome back to Karanji Education. This is the second lecture, and I hope you have been gone through the first lecture. I know first lecture was quite lengthy, for 1 hour, but I was recording and I wasn't aware about the time going on. And that video, my first lecture, is just uh, stopped because of low battery, and without editing, I just uploaded it. So you found that it has some stop without any matlab, last, like it just stopped. Okay, that is because of low battery down. Okay, so this is the second lecture. Okay, तर आपण सेकंड लेक्चर रेकॉर्ड करत आहोत आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्सवर. तर अगोदरच्या लेक्चरमध्ये जो झालेला आहे ते आपण बघतोय पहिले थोडंसं ब्रीफमध्ये, आणि मग पुढे जाऊन जो जिथे स्टॉप झालेला आहे व्हिडिओ तिथून पुढे कंटिन्यू करू. तर थोड्या काही पॉईंट्स जे मी नोटीस केलेत. एक तर यूट्यूबवर त्याची व्हिडिओ जेव्हा मी अपलोड केली त्याला व्हॉइस कमी होता, तर मी प्रयत्न करतोय की काय प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला त्याचा. कारण मी ज्या डिव्हाइसमध्ये रेकॉर्ड केलं त्यामध्ये तर आवाज बरोबर आहे, पण जे युट्यूबला अपलोड केल्याच्या नंतर आवाज खूपच लो आहे. इयरफोन, विदाउट इयरफोन तो आवाज येतच नाही. राईट, हा एक प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या स्क्रीन असल्यामुळे मोबाईलच्या स्क्रीनवर इकडचा जो टेक्स्ट आहे तो दिसायला थोडा डिफिकल्टी आहे. इवन मला वाटतं जास्त दिसतच नाही इथे. तर डोंट वरी अबाउट दिस. आय विल बी अपलोडिंग दिस ऑन माय ॲप करंजे. सो डोंट वरी अबाउट दिस, यू विल गेट दिस PDF फॉर्मॅट. ओके, तर आपण पुढचा लेक्चर कंटिन्यू करूया. पुढे सेकंड लेक्चर आहे हा, आणि आपण हे बघितलं होतं जस्ट इंट्रोडक्शन. डेफिनेशन बघितली होती मेकॅनिक्स काय आहे. इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची डेफिनेशन बघितली होती. मेकॅनिक्स म्हणजे काय? फोर्स. ओके, जो फोर्स आहे तो बॉडीवर ऍक्ट होतोय आणि त्याच्यामुळे बॉडीमध्ये जे इफेक्ट क्रिएट होत आहे त्याची आपण स्टडी करतोय, आणि तो फोर्स किती असेल, किती क्वांटिटी असेल, ही स्टडी करतोय आपण. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय? आपण जे मेकॅनिक्सचे प्रिन्सिपल्स आहेत आणि लॉज आहेत ते आपण अप्लाय करतोय टू सॉल्व्ह इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. दॅट इज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. नंतर आपण बघितला होता मास आणि वेट मधला फरक. मास काय आहे, वेट काय आहे. मला वाटतं ते जेव्हा तुम्ही ॲस्ट्रोनॉटचा एक्झाम्पल बघितलं असेल तेव्हा तुम्हाला समजलं असेल की मास आणि ऍक्च्युली वेट मधला फरक काय आहे तो. नंतर मग इट स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी काय आहे तेही सांगितलं. स्केलर क्वांटिटीला डायरेक्शन नसतो, फक्त मॅग्निट्यूड असतो, आणि वेक्टर क्वांटिटीला मॅग्निट्यूड सुद्धा असतो आणि डायमेन्शन सुद्धा असतो. म्हणजे ॲस्ट्रोनॉट आहे जो जेव्हा स्पेसमध्ये आहे तेव्हा तो फक्त स्केलर क्वांटिटी, त्याचा मास आहे, त्याला वेट नाही, डायरेक्शन नाहीये. वेट नाही म्हणजे डायरेक्शन नाही. पण जेव्हा अर्थवर असेल किंवा मूनवर असेल तर त्याला मास सुद्धा आहे आणि वेट सुद्धा आहे, म्हणजे त्यावेळी तो वेक्टर क्वांटिटी आहे. SI युनिट आपण बघितलं, मासचं काय आहे किलोग्राम, आणि SI युनिट वेटचं काय आहे न्यूटन. न्यूटन का आहे तेही बघितलं. तर नेक्स्ट स्लाइड आहे. हा, मास मास कॉन्स्टंट असतो. ओके, आणि वेट चेंज होतो. वेट चेंज का होतो? कारण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होतं. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा आपण बघितलं होतं. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, and acceleration due to gravity is equal to this velocity upon time. हे आपण फॉर्म्युला बघितला होता. त्याचा युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर कसा आला तेही बघितलं होतं. आणि हे बघितलं होतं की अर्थवर जर मास 10 kg असेल तर मग तो अर्थवर त्याचा वेट असेल 981 न्यूटन. मूनवर तोच वेट असेल 17 न्यूटन, 17 न्यूटन, आणि तोच वेट सनवर असेल 2700 न्यूटन. ओके, हे सुद्धा आपण बघितलं होतं. नंतर पार्टिकल काय आहे ते बघितलं होतं. पार्टिकल एक इमॅजिनरी कन्सेप्टच आहे. म्हणजे क्वांटिटी आहे, मॅटर आहे, पण त्याला डायमेन्शन नाही, विच इज इम्पॉसिबल. जर मॅटर आहे तर त्याला डायमेन्शन असणारच. ओके, पण आपण इमॅजिनरी कन्सेप्ट आहे टू सो जस्ट सिम्प्लिफाय. ओके, देन बॉडी बघितलं होतं. बॉडी म्हणजे मॅटर आहे with a limited dimensions. Matter with limited dimension is body. Then rigid body. Again, rigid body is a theoretical concept or a imaginary concept we introduce because it is with respective. Suppose a steel for a human steel is of course rigid, but for respective other metal, rigid is steel is not rigid. Okay, so it is a just relative concept, just be introduced because rigid body, but actually there is no rigid body. Okay, then next slide is scalar quantity and vector quantity. Again, same thing. Scalar quantity has mass, and vector quantity has mass, sorry, magnitude, and vector quantity has magnitude as well direction.
Then scalar quantities can be added, subtracted by usual arithmetic operation, that is plus and addition, but vector quantities can't, because it has vector laws of addition and subtraction. We can't add like 20 Newton plus 20 Newton. No, it's 40 Newton. It's not like that. It has a law of addition and subtraction. It is a Victorian law. Okay. Then example बघितलं होतं, mass, area, volume, density, time, speed, temperature हे आहेत स्केलर क्वांटिटी, आणि इकडे आहे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, फोर्स, वेट, मोमेंट, मोमेंटम, एक्सेलरेशन. दीज आर वेक्टर क्वांटिटीज. ओके. देन इकडे मला वाटतं इथे कुठेतरी व्हिडिओ स्टॉप झाली होती, पॉज झाली होती. तर इथे आपण आलो होतो. तर थोडक्यात बेसिक प्रिन्सिपल्स मध्ये आपल्याला लॉ ऑफ पॅरलोग्राम बघायचाच आहे. लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस हे सुद्धा बघायचंच आहे, डिटेलमध्ये बघणार आहोत आपण. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मी सांगितलं होतं न्यूटन्स लॉ ऑफ मोशन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाणार नाहीत, पण ते महत्वाचे आहेत, ते आपण थोडक्यात समजून घेऊ. देन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे सुद्धा एक्झामसाठी येणार नाही, आणि इव्हन पण तुम्हाला समजून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे ते काय आहे ते. आणि हे सांगितलं होतं की न्यूटन का आहे, युनिट न्यूटन का होतं. ओके. नेक्स्ट इज ओके, इथून चालू होतंय फर्स्ट लॉ. ऍक्च्युली त्याच व्हिडिओमध्ये मी हे सुद्धा रेकॉर्ड केलं होतं. मला माहितीच नाही झालं की व्हिडिओ कधी पॉज झाले, म्हणजे रेकॉर्डिंग कधी स्टॉप झालं मला माहितीच नाही. जेव्हा मी बघायला गेलो तेव्हा मी हे सुद्धा कव्हर केलं होतं, इव्हन थोडा पुढे गेलो होतो, पण त्याच्या आधीच व्हिडिओ पॉज झाले होते, रेकॉर्डिंग बंद झालं, स्टॉप झालं होतं. तर फर्स्ट लॉ काय आहे बघूया. न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मध्ये 3 लॉज आहे, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतोय, फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतोय की ओके, फर्स्ट लॉ सांगतोय इफ अ बॉडी इज ॲट रेस्ट or moving, it will be in rest or in a moving at a constant speed unless and until another external force is acted on it. मीन्स काय, सपोज एक बॉडी आहे, बॉडी म्हणजे सपोज की फॅन आहे, फॅन आहे, बंद आहे, आणि त्याला तुम्ही बटन चालू केलं तर तो काय होईल, स्टार्ट होईल, फिरायला लागेल. पण त्याच्या अगोदर तो बंदच आहे ना, म्हणजे तो पोज आहे, रेस्ट आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला बटन ऑन करता त्यावेळी तो, आणि त्याचं स्पीड सपोज 5 वर आहे किंवा फास्ट स्पीडवर आहे, तर फास्ट स्पीडवर त्याला जायला थोडा टाइम लागतो. त्याला काय लागतो, टाइम लागतो. म्हणजे बटन चालू केल्याच्या, बटन स्टार्ट केल्या लगेचच तो फास्ट नाही फिरत, थोडा टाइम घेतो. तो टाइम का घेतो, कारण त्याची टेंडन्सी अशी आहे की जसा तो अगोदरच्या स्थितीमध्ये होता तो तसाच राहण्याचा प्रयत्न करतोय, पण जी पॉवर आहे, इलेक्ट्रिक पॉवर आहे, ती त्याला रोटेट करते. पण नंतर पुढे काय होतंय, फॅन तुम्ही बंद करता, तर फॅन बंद केल्याच्या नंतर तो लगेच स्टॉप नाही होत, तो तो थोडा वेळ फिरत 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 स्लो स्लो होत नंतर मग तो स्टॉप होतो. असं का होतंय, कारण त्यानंतर परत तो त्या स्पीड मध्ये आहे, तर तो त्याची टेंडन्सी अशी आहे की त्याला मूव्ह होत राहायचं आहे, पण त्याला इलेक्ट्रिक पॉवर मिळत नसल्यामुळे तो मूव्ह होऊ शकत नाही. मग तो स्लोली 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 तो स्टॉप होतो. तर हेच आपल्याला न्यूटनने सांगितलंय की कोणताही ऑब्जेक्ट असेल, कोणतीही बॉडी असेल, तर त्याची टेंडन्सी हीच असेल, जर तो रेस्ट मध्ये आहे तर तो रेस्ट मध्येच राहील, जर तो मुव्हिंग आहे तर तो कॉन्स्टंट स्पीडला तो मूव्ह करत राहील. त्यासाठी एक्झाम्पल म्हणजे आपला मून. आपला मून जो आहे, ओके ना, तर आपला मून आहे तो रिव्हॉल्व करतोय अराउंड द अर्थ. तो रिव्हॉल्व करतोय, तो त्याच स्पीडला रिव्हॉल्व करतोय जेव्हा आपण नव्हतो, म्हणजे आपला जन्म झाला होता तेव्हाही ते होतं. लाखो वर्ष झाले, करोडो वर्ष झाले, तो तसाच रिव्हॉल्व होतोय, आणि पुढेही लाखो करोडो वर्ष तसाच तो रिव्हॉल्व होत जाणार. सेम अर्थ जी आहे, जी आपल्या सनच्या अराउंड अराउंड रिव्हॉल्व होत आहे, ती अगोदरही करत होती, पुढेही करत राहील. तर हे काय आहे, हेच न्यूटनने सांगितलंय फर्स्ट लॉ मध्ये. एखादी बॉडी आहे तर ती बॉडी त्याच रेस्टमध्ये किंवा त्याच मुव्हिंग कंडिशन मध्ये राहील जोपर्यंत बाहेरून त्याला कोणता फोर्स अप्लाय होत नाहीये. सपोज आता मून आहे, मून त्याच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे, रोटेट करत आहे, तर रिव्हॉल्व होत असताना त्याचं जर रिव्हॉल्युशन थांबवायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, त्याला दुसरा कोणता तरी प्लॅनेट आहे तो येऊन जर आदळला तरच ते पॉसिबल होईल. मग तो जेव्हा प्लॅनेट येऊन त्याला आदळेल, जेव्हा कोलॅप्स होईल, तेव्हा तो एक्सटर्नल फोर्स असेल, तो त्याच्यावर जेव्हा अप्लाय होईल तेव्हा त्याच्या रिव्हॉल्युशन मध्ये चेंजेस येतील, किंवा तो दुसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरायला सुरुवात करेल. तर हेच न्यूटनने सांगितलेलं आहे आपल्याला फर्स्ट लॉ मध्ये. इफ अ बॉडी इज ॲट रेस्ट और मूव्हिंग ॲट अ कॉन्स्टंट स्पीड,
it will remain at rest or keep moving at a constant speed unless it is acted upon by a force. Okay, this law थोड़ा important आहे. This law is also sometimes called as the law of inertia. आपल्याला महत्वाचा पॉइंट इथे जो येतोय तो इनर्शिया. इनर्शियाचा अर्थ काय? इथे मी सगळं काय लिहिलेलं आहे त्यामुळे मला जास्त लिहायची गरज पडत नाहीये. स्टील इनर्शिया इज इम्पॉर्टंट. व्हॉट इज इनर्शिया? आता इनर्शिया म्हणजे तेच, जो फॅन आहे त्याला तो सपोज ज्यावेळी बंद आहे तर त्याची टेंडन्सी काय आहे? स्टॉप आहे. त्याच्या ब्लेड्स फिरत नाहीये, स्टॉप आहे. तर त्याची ती टेंडन्सी आहे की त्याला स्टॉपच राहायचं आहे. तो ऑटोमॅटिक फिरत नाहीये. का फिरणार नाहीये? कारण त्याची टेंडन्सी तीच राहणार आहे. पण ज्यावेळी तो फास्ट फिरतोय आणि त्याचे फास्ट फिरल्यानंतर परत तो त्या इन मुव्हिंग कॉन्स्टंट मुव्हिंग स्पीडच्या टेंडन्सी मध्ये गेलेला आहे. म्हणजे त्याला सुद्धा इनर्शिया आपण बोलतोय. त्यालाच म्हणतो आपण इनर्शिया. म्हणजे इनर्शिया म्हणजे काय? इज अ कंडिशन ऑफ बॉडी टू बी इन रेस्ट और मुव्हिंग. जसं आहे तसंच राहण्याची प्रॉपर्टीज आहे एखाद्या बॉडीची, एखाद्या मटेरियलची. तर त्याला आपण इनर्शिया म्हणतो. एक्झाम्पल, तुम्ही सकाळी उठलात आणि डोळे तर उघडलेत पण तुम्हाला बेडमधून बाहेर निघायची इच्छा होत नाहीये. का? कारण तुम्ही 8 तास 7 तास झोपलेला असतात आणि परत त्याच टेंडन्सीमध्ये तुमची बॉडी राहण्याचा प्रयत्न करते. बट बाय मेंटल फोर्स यू वेकअप. मीन्स तुम्ही स्वतःहून उठू शकत नाहीत, ऑटोमॅटिकली उठलात आणि केलं असं नाही होत. तुम्हाला मेंटल फोर्स अप्लाय करावा लागतो की उठायला पाहिजे, स्कूलला जायचंय, कॉलेजला जायचंय किंवा कामावर जायचंय. तर हा मेंटल फोर्स तुम्ही अप्लाय करता. तर तुम्हाला असं वाटतं की बसूनच राहावं किंवा एखादं त्या टेंडन्सीमध्येच राहावं. तर त्यालाच म्हणतोय आपण इनर्शिया. म्हणजे फॅन जो फिरत आहे तर तो सुद्धा इनर्शिया आहे. फॅन जो स्टॉप आहे तो सुद्धा इनर्शिया आहे. ओके, तेच सांगितलं इथे. दिस लॉ इज ऑल्सो समटाइम्स कॉल्ड ॲज द लॉ ऑफ इनर्शिया. देन सेकंड लॉ बघा काय आहे. सेकंड लॉ काय आहे? अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ सेकंड लॉ काय आहे? फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू फोर्स इक्वल टू मास into acceleration. फोर्स इंटू एक्सेलरेशन. ओके, हे न्यूटनने आपल्याला सांगितलंय इन अ सेकंड लॉ. काय सांगितलंय? फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन हे सेकंड लॉ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला मग फोर्सचा फॉर्म्युला काय मिळणार आहे आपल्याला इथे बघूया. फोर्स जो आहे, फोर्स एफ इज इक्वल टू मास म्हणजे आपण त्याला डिनोट करतो एम ने आणि एक्सेलरेशन आपण बघितलं ए ने डिनोट करतो. आता हा ए जो आहे तो एक्सेलरेशन ड्यू टू फोर्स आहे आणि जो जी होता तो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी होता. हे लक्षात घ्या की जी जो आहे तो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तोही एक्सेलरेशनच आहे, काही वेगळा नाहीये. आणि हा सुद्धा एक्सेलरेशनच आहे पण त्याला आपण एनी डिनोट करतोय आणि जो जी आहे तो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. हा जो ए आहे तो एक्सेलरेशन ड्यू टू फोर्स आहे. आता आपण बघितलं होतं मास. मासचं युनिट काय बघितलं होतं? किलोग्राम. ओके, आणि एक्सेलरेशनचं युनिट आपण बघितलं होतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे टोटल बनलं ना युनिट, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे युनिट आहे फोर्सचं युनिट. फोर्सचं युनिट काय आहे? किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आहे फोर्सचं युनिट. पण हा युनिट थोडा लेंदी काइंड ऑफ होतो किंवा मोठा होतोय. तर त्यासाठी आपण काय केलं? त्याला शॉर्ट केलं आणि त्याला शॉर्ट मध्ये आपण म्हणतोय न्यूटन. आता हे न्यूटन का म्हणतोय? सिंपल, टू गिव्ह रिस्पेक्ट टू द न्यूटन. ओके, तर काहीतरी त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे. जसं की एखाद्या रोडला आपण नाव देतो लाल बहादूर शास्त्री किंवा एपीजे अब्दुल कलाम रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड. का देतो? बिकॉज मतलब ऍड्रेस तुम्हाला शोधायचा असेल आणि तर तुम्हाला तो रोड असेल, नुसता रोड लिहून चालणार नाही ना, त्याला काहीतरी नाव द्यावं लागेल तर ते इझी होतं. तो इझिली आपल्याला ते शोधणं इझी होतं. तर त्याच टाईपचं आहे. जो मोठा आहे त्याला आपल्याला छोटं करायचं आहे न्यूटन आणि याला आपण शॉर्टली एन लिहितो. न्यूटनला आपण एन लिहितो. म्हणजे एक न्यूटन जो आहे, न्यूटनचा अर्थ आहे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर इथून समजलं तुम्हाला हे सेकंड लॉ कुणी दिला आपल्याला? न्यूटनने. आणि हा जो युनिट आहे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, मग या युनिटला आपण न्यूटन म्हटलं, टू गिव्ह रिस्पेक्ट टू द न्यूटन. ओके, देन थर्ड लॉ काय सांगतोय बघा. टू एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन.
टू एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हे समजून घ्या. काय सांगतोय, जर एखादी ऍक्शन होत असेल तर त्याला रिॲक्शन येईल, जर ऍक्शन होत असेल तर त्याला रिॲक्शन येते, हेच सांगतोय. सिंपल एक्झाम्पल म्हणजे काय, तुम्ही जर एखादा वॉल आहे, भिंत आहे, वॉलवर तुम्ही पंच केलं तर काय होईल, तुमच्या हाताला लागेल. आता हे तुमच्या हाताला तेवढ्या जोरात तुम्ही पंच कराल तेवढ्या जोरात लागेल. म्हणजे जेवढी जोरात तुमची ऍक्शन असेल तेवढ्या जोरात तुम्हाला रिॲक्शन मिळेल. आणि हेच आपल्याला न्यूटनने सांगितलेलं आहे. टू एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके, हेच न्यूटनने सांगितलेलं आहे. तुम्ही वॉलवर किती जोरात तुमचं डोकं आपटा किंवा काही आपटा, तुम्हाला तेवढा जोरात लागेल. तो हेच न्यूटनने आपल्याला सांगितलंय. ओके, सो आणि याचा यूज होणार आहे. याचा जेव्हा आपण सपोर्ट रिॲक्शन वगैरे काढू ना बीमच्या, त्यावेळी तुम्हाला समजेल एक्झॅक्टली हे काय आहे ते. सध्या आता एवढंच लक्षात ठेवलं तरी ठीक आहे. ओके, तर सेकंड लॉ झालेला आहे, थर्ड लॉ, फर्स्ट लॉ. ठीक आहे. देन कन्सेप्ट ऑफ फोर्स. आता सगळं झालेलंच आहे. ऑलरेडी तुम्हाला मी सांगून झालेलं आहे काय आहे ते. कन्सेप्ट ऑफ फोर्स. फोर्स तर काय आहे, an external agency either pull or push which changes or tends to change the state of rest of or uniform of motion of a body upon which it acts. आता हे तुम्हाला समजत असेल की ही जी डेफिनेशन बनलेली आहे ती इकडूनच आलेली आहे. फर्स्ट लॉ वरून डेफिनेशन आलेली आहे फोर्सची. ओके, फर्स्ट लॉ सेकंड लॉचा कॉम्बिनेशन आहे. आणि पुढे काय दिलं बघा, द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी टू रिमेन इन द सेम स्टेट इज कॉल्ड इनर्शिया. एखाद्या बॉडीची सेम स्टेटमध्ये राहण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण इनर्शिया म्हणतो. सिंपल इनर्शिया म्हणजे हेच लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी इच्छा होत नाही, ती इनर्शिया आहे का, तर आपण खूप वेळ झोपलेलो आहे तर ती बॉडी आपली झोपूनच राहण्याची ती टेंडन्सी आहे, त्यालाच आपण इनर्शिया बोलतो. एक असं नाही होत की आपले डोळे उघडले आणि लगेच आपण बेडमधून बाहेर येतो, असं होत नाही. त्याला थोडा टाइम द्यावा लागतो, मेंटली थोडा बिल्डअप करावा लागतो. उठ बाद नंतर ते होतं. तर ती मेंटल एनर्जी लागते, कारण ती टेंडन्सी राहते की त्या स्टेटमध्ये राहण्याचं. ओके, तर सेम आता मग पुढे सिंपल एक डेफिनेशन दिलेली आहे. अन एक्सटर्नल एजन्सी विच चेंजेस द इनर्शिया ऑफ अ बॉडी इज कॉल्ड फोर्स. यामध्ये काय केलं त्याने, थोडी डेफिनेशन मॉडिफाय केली. लॉ ऑफ इनर्शिया, इनर्शिया त्यामध्ये वर्ड इंट्रोड्यूस केलेला आहे. बाकी काय नाही, तुम्ही या दोघातली कोणतीही एक लक्षात ठेवू शकता किंवा दोन्ही लक्षात ठेवू शकता. ओके, देन युनिट ऑफ फोर्स. युनिट ऑफ फोर्स ऑलरेडी आपण बघितलेला आहे. ओके, तर यामध्ये आता काही नाहीये. पुढे जाऊया. देन याच्यामध्ये काय आहे, हे सुद्धा बघितलेलं, फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, किलोग्राम मीटर पर सेकंड, हे बघितलेलं आपण. देन एमकेएस युनिट. ओके, हा, हे थोडं लक्षात ठेवा आणि इथे थोडी मिस्टेक आहे. हा, हे सांगायचं होतं तुम्हाला. जो आपण सपोज मी तुम्हाला विचारलं की तुमचा वेट किती आहे, सपोज तुम्ही सांगितलंस की जनरली आपण सांगतो ना 50 kg. सपोज 50 kg जो सांगतो किलो किंवा किलो म्हणतो आपण, तो ऍक्च्युली किलो नसतो, तो किलोग्रॅम फोर्स असतो. केजीएफ, केजीएफ. ओके, सो इट इज किलोग्रॅम फोर्स. आणि 1 किलोग्रॅम फोर्स इज इक्वल टू 9.81 न्यूटन असतं. 1 किलोग्रॅम 1 किलोग्रॅम फोर्स इज इक्वल टू 9.81 न्यूटन असतो. म्हणजेच याचाच अर्थ काय आहे, जर तुमचं वेट 50 किलो जे तुम्ही बोलता तो किलोग्रॅम फोर्स आहे, तो 50 किलोग्रॅम, जर तुम्ही किलो म्हणा, ठीक आहे, जनरली आपण तसंच म्हणतो, तो किलोग्रॅम फोर्स जो आहे त्याला जर तुम्हाला न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याला 9.81 नी मल्टिप्लाय करावं लागेल. ज्यावेळी 9.81 नी मल्टिप्लाय कराल त्यावेळी तुमचा वेट तो असेल तो न्यूटन मध्ये कन्वर्ट होईल. 50 किलोग्रॅम फोर्सचा न्यूटन मध्ये कन्वर्ट होईल. ओके, तर हे सिंपल आहे. आणि मग तो फोर्स असेल आणि तो फोर्स किंवा वेट सुद्धा म्हणता येईल. पण तो वेट जो आहे तो आपण का करतोय, जनरली हा जो आहे ना, ही वेगळी युनिट सिस्टम आहे. आणि ही जी न्यूटनची युनिट सिस्टम आहे ती SI म्हणजे इंटरनॅशनल सिस्टम आहे. SI म्हणजे इंटरनॅशनल सिस्टम SI आहे. ओके, देन ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करू तेव्हा हे यूज होतं याचा. किलोग्राम, देन किलो न्यूटन वगैरे, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे ते हे. इथे थोडी मिस्टेक आहे, ते एडिट होत नाहीये माझ्याने. तर 1
काय लिहिलेलं आहे 1 किलो न्यूटन इज इक्वल टू 1 किलो न्यूटन इज इक्वल टू 10⁻³ न्यूटन. म्हणजे 10⁻³ म्हणजे किती असतं 1000. 30 पॉवर 3 म्हणजे 3 zeros. ओके. देन 1 मेगा न्यूटन याचा अर्थ 10⁻6 न्यूटन म्हणजेच 5 6 6 zeros. देन गिगा न्यूटन म्हणजे काय 1 गिगा न्यूटन इज इक्वल टू 10⁻9 न्यूटन मीन्स 10 9 शून्य येतील 1 2 3 4 5 6 8 9 3 4 5 6 7 8 9 ओके 9 सो इट इज न्यूटन. ओके. तर हे गिगा न्यूटन म्हणजे काय आहे किंवा मेगा न्यूटन काय आहे आणि किलो न्यूटन काय आहे हे लक्षात ठेवा, कारण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये तुम्हाला जी व्हॅल्यू दिलेली असेल ती गिगा न्यूटन मध्ये असेल आणि ती तुम्हाला न्यूटन मध्ये कन्वर्ट करावी लागेल. तर हे कन्व्हर्जन इम्पॉर्टंट आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. देन नेक्स्ट काय बघूया. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स काय बघूया. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट जो आहे मॅग्निट्यूड. फर्स्ट पॉइंट इज मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड ओके. मॅग्निट्यूड म्हणजे काय, एक स्केलर क्वांटिटी असते त्याला मॅग्निट्यूड असतो. सपोज आपण मार्केटमध्ये जाऊन काहीतरी परचेस करायला जातो तर आपल्याला काहीतरी ते सांगावं लागतं क्वांटिटी. सपोज तुम्ही जर एक लिक्विड वगैरे घ्यायला जा तर तुम्ही काय म्हणाल लिटर मध्ये म्हणाल. ओके. तर ती काय झाली, ती क्वांटिटी झाली, दॅट इज मॅग्निट्यूड झालं. सपोज की मँगोज घ्यायला गेलो तर डझन सांगाल किंवा एवढे डझन्स पाहिजे, राईट, लाईक दॅट. सो ती क्वांटिटी म्हणजे मॅग्निट्यूड, त्यालाच आपण काय म्हणतो मॅग्निट्यूड. द क्वांटिटी ऑफ फोर्स इज मॅग्निट्यूड. आता ते काय असू शकतं, एक नंबर 10 न्यूटन, 10, 50 किंवा 5 टन्स किंवा न्यूटन्स. ओके. किलोग्रॅम तो मॅग्निट्यूड. ते झालं मॅग्निट्यूड. फोर्स आहे तर त्याला मॅग्निट्यूड असणारच. ओके. फोर्स आहे तर त्याला मॅग्निट्यूड असेल. त्याचबरोबर त्याला डायरेक्शन पण असेल, कारण फोर्स एक वेक्टर क्वांटिटी आहे. तर डायरेक्शन ऑफ द लाईन अलॉंग विच द फोर्स ऍक्ट इज ऑल्सो कॉल्ड लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द फोर्स. ओके. आता हे लाईन ऑफ ऍक्शन काय किंवा डायरेक्शन काय आहे, जसं की वेट आहे तर वेटचं डायरेक्शन काय आहे, ऑफकोर्स डाऊनवर्ड. हे डाऊनवर्ड ऍक्ट होतोय ना, म्हणून जर जेव्हा आपण वरून ऍपल सोडला तर तो खालीच पडतोय, कारण त्याचा वेट आहे आणि त्याचं डायरेक्शन डाऊनवर्ड आहे. ते ह्या साईडला किंवा या साईडला किंवा वरच्या साईडला जात नाही, कारण तो ऍक्ट होतोय आणि त्याचं डायरेक्शन डाऊनवर्ड आहे. त्याला म्हणतो डायरेक्शन. म्हणजे फोर्सला मॅग्निट्यूड पण असणार आहे आणि डायरेक्शन पण असणार आहे. आणि दुसरा आहे पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन तो कोणत्या तरी पॉइंटवर ऍक्ट होत असेल. सपोज इमॅजिन करा एक दुसरा आहे डायरेक्शन. मी सगळं काही लिहिलेलं आहे त्याच्यामुळे मला जास्त लिहायची गरज पडत नाहीये. आणि तिसरा पॉइंट आहे पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. सो पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे काय. ओके. सपोज एखाद्याच्या कानाखाली मारलं तर त्यांनी काय केलं, ऍक्च्युली त्यांनी फोर्स अप्लाय केला. मग त्याचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय, कानाच्या खाली, तो झाला पॉइंट. त्या पॉइंटवर फोर्स अप्लाय केला गेला. तसंच एक ब्लॉक आहे, एखादा ब्लॉक आहे शेप, हा एक शेप ब्लॉक आहे. ओके. क्यूब टाईप समथिंग. तर याच्यावर आहे ना फोर्स अप्लाय केला आपण. सपोज याच्यावरती ना आपण काहीतरी फोर्स अप्लाय केला, म्हणजे याच्यावर आपण असा फोर्स जेव्हा अप्लाय करू तर हा जो पॉइंट आहे तो झाला पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. त्या पॉइंटवर तो फोर्स अप्लाय होतोय. आता हा फोर्स आहे तो दुसऱ्या कुठेकडे अप्लाय होत नाहीये ना, तो जो पॉइंट असतो त्याच्यावर फोर्स अप्लाय होतोय तो झाला पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. म्हणजे सपोज की तुम्ही बेंचवर बसलेले आहात, तर जिथे तुम्ही बसलेला आहात तर तो झाला तुमचा वेटचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. सिम्पल. नंतर मग काय आहे सेन्स ऑर नेचर. सेन्स ऑर नेचर म्हणजे काय, तुम्ही कधी ऑफिसमध्ये एंटर करत असाल किंवा एक्झिट करत असाल तर त्या डोअरवर लिहिलेलं असतं पुल किंवा पुश. दोन टाईपचं लिहिलेलं असेल, एक पुल असेल किंवा पुश असेल. जर पुल असेल आणि तुम्ही तिथे जर पुश केलं तर ते डोअर ओपन नाही होणार,
आणि जर पुश असेल आणि तुम्ही जर पुल केलं तर ते डोर ओपन नाही होणार. ओके. तर हा काय आहे, हा सेन्स आहे किंवा ह्यालाच नेचर म्हणतो. आणि फोर्स हा दोन टाईपचा असतो, एक पुल टाईपचा असतो किंवा पुश टाईपचा असेल. फोर्सला दोन सेन्स असतात किंवा दोन नेचर असतात, एक तर पुल टाईपचा आहे किंवा पुश टाईपचा आहे. सिंपल. हा समजा एखादा ब्लॉक आहे. आता याला तुम्हाला मूव्ह करायचं आहे, याला तुम्हाला जर मूव्ह करायचं आहे तर तुम्ही दोन फोर्स अप्लाय करू शकता. एक तर तुम्ही हा पुल करू शकता किंवा इकडून फोर्स अप्लाय करून पुश करू शकता. ओके. तेच सांगितलंय ते सेन्स और नेचर. एकतर त्याला आपण पुल करू शकतो किंवा त्याला आपण पुश करू शकतो. पुल करणे म्हणजे ओढतोय आपण, पुश करतोय म्हणजे धक्का देतोय. तर हे फोर्स म्हटल्यानंतर फोर्स हा एकतर पुशवाला असेल, पुश टाईप असेल किंवा पुल टाईप असेल. हेच सांगितलंय तिथे. ओके. पुल आहे, पुश आहे. ओके. आय होप मला क्लिअर असेल. देन हे थोडं इरेज करूया किंवा डायरेक्ट नेक्स्टलाच जाऊया. नेक्स्ट पेजवर काय आहे बघूया. हा, सिस्टम ऑफ फोर्सेस. तर सिस्टम ऑफ फोर्सेस दोन टाईपचे सिस्टम ऑफ फोर्सेस आहेत. इथे थोडं हे करतो. सिस्टम ऑफ फोर्सेस एक आहे कोप्लेनर आणि एक आहे नॉन कोप्लेनर. एक आहे कोप्लेनर आणि एक आहे नॉन कोप्लेनर. सो कोप्लेनर काय आहे बघा. कोप्लेनर म्हणजे काय आणि नॉन कोप्लेनर म्हणजे काय. कोप्लेनर म्हणजे कोलिनियर सुद्धा आहे, कोलिनियर आहे, कनकरंट आहे, कनकरंट मध्ये पण दोन टाईप आहेत, पुल आणि पुश. किंवा आपण अजून एक त्याच्यामध्ये ऍड करू शकतो, मिक्स. म्हणजे पुल आणि दोन्ही टाईप असतील. पुल पण आहे, पुश पण टाईप आहे. अजून याच्यामध्ये कोणतं आहे, कोलिनियर, कनकरंट फोर्स सिस्टम, नॉन कनकरंट फोर्स सिस्टम, नॉन कनकरंट आणि पॅरलल फोर्स सिस्टम. पॅरलल फोर्स सिस्टम. ओके. कनकरंट फोर्स सिस्टम, कोलिनियर फोर्स सिस्टम. ओके. बघूया. फोर्स, सिस्टम ऑफ फोर्स. फर्स्ट ऑफ ऑल सिस्टम. फोर्स तर समजलं आपल्याला. सिस्टम काय आहे. जर एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादी बॉडी आहे, त्याच्यावर दोन किंवा त्यापेक्षा जास्त फोर्स ऍक्ट होत असतील तर त्याला आपण म्हणणार एक ती फोर्सची सिस्टम आहे. एक्झाम्पल म्हणायचं म्हटलं तर एक्झाम्पल कसं सांगू तुम्हाला मी. सपोज एखादा कोणताही हे आहे. सपोज आता हा जर आपण इथे बोर्ड बघितला तर हा बोर्ड जो आहे हा वॉलला काय केलेला आहे आपण, माउंट केलेला आहे. तर ह्या बोर्डचा वेट आहे, तो वेट खाली ऍक्ट होत आहे आणि हा वेट खाली ऍक्ट होत आहे. पण हा वेटला अटकवण्यास, वॉलला माउंट करण्यासाठी मागे आपण त्याची ऍडजस्टमेंट केलेली आहे. त्यामुळे काय होतंय, ह्याचा जो फोर्स आहे तो एकाच पॉइंटवर ऍक्ट न होता दोन 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 ते तीन असे स्क्रू लावलेले आहेत मागे. त्याच्या मागे तो वेट आहे जो आपला अप्लाय करत आहे. तर ती काय झाली, एक फोर्स सिस्टम झाली. ओके. तर ती काय झाली, एक फोर्स सिस्टम झाली. तर सपोज आपण म्हटलं की वेट आहे आणि मी इथे उभा आहे आणि माझा वेट डाऊनवर्ड ऍक्ट होतोय. तर हा एकच वेट आहे, तर ही फोर्स सिस्टम नाही झाली. पण माझ्यावरती अजून एक माणूस आहे, त्याच्यावरती एक अजून एक माणूस आहे, म्हणजे दोन किंवा तीन पेक्षा जास्त जर फोर्स असतील तर त्याला आपण सिस्टम म्हणतोय. समजलं. दोन किंवा तीन पेक्षा जास्त फोर्स असतील तर त्याला आपण सिस्टम म्हणतोय. ओके. तर फोर्स सिस्टम तुम्हाला समजलं. तर कोप्लेनर म्हणजे काय, तर एका प्लेन मध्ये आहेत. कोलिनियर म्हणजे काय, नॉन कोप्लेनर म्हणजे काय, जे एका प्लेन मध्ये नाही आहेत. हे नॉन कोप्लेनर आपण दुसऱ्या स्लाइड मध्ये बघूया. तर हे मी रफ इरेज करतोय किंवा नेक्स्ट स्लाइडला जाऊन करू शकतो. नेक्स्ट स्लाइडला करूया. आपण काय बघितलं होतं, कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय. पहिले तर कोप्लेनर.
ओके. आता बघा, हा जो एक क्यूब आहे त्याचा खालचा बेस आहे तो एका प्लेन मध्ये आहे, ही साइड एका प्लेन मध्ये आहे, हा वरचा टॉप आहे तो एका प्लेन मध्ये आहे, ही वाली साइड एका प्लेन मध्ये आहे, हा जो फ्रंटचा आहे स्पेस तो एका प्लेन मध्ये आहे आणि जो मागचा स्पेस आहे तो एका प्लेन मध्ये, हे वेगवेगळ्या प्लेन मध्ये आहेत. ओके, प्लेन म्हणजे काय? जो पेपर आहे, जो पेपर आहे तो एक प्लेन टाईप आहे, एक प्लेन आहे. त्याला जर व्हर्टिकल दिला तर दुसरा प्लेन असेल, जसं की एक्स वाय झेड 3D म्हणतो, जो डी म्हणजे डायमेन्शन असतो, 3 डायमेन्शनल. तर ते 3 प्लेन झाले, एक्स वाय बनून एक प्लेन बनतो, एक्स वाय एक्स किंवा झेड बघितलं, एक्स झेड असेल तर हा दुसरा प्लेन झाला. तसं तुम्हाला सांगायचं तर इथेच बघूया. हा आपला सपोज, पेन चेंज करतो, हा आपला आहे वाय ऍक्सिस, हा कुठला आपला झाला झेड ऍक्सिस, आणि हा आहे आपला एक्स ऍक्सिस. तर हा जो झेड आणि एक्स, झेड आणि एक्स ऍक्सिस जो एक आहे, झेड आणि एक्स ऍक्सिस मधला जो त्याचा स्पेस आहे तो एक झाला प्लेन. देन वाय आणि झेड ऍक्सिस, वाय आणि झेड ऍक्सिस जो आहे हा एक वेगळा प्लेन झाला. ओके, देन वाय आणि एक्स ऍक्सिस हा जो आहे हा एक प्लेन आहे. असे 3 प्लेन झाले. ओके, पण इथे तीनच प्लेन नसून हा पण एक प्लेन आहे, हा एक प्लेन आहे, हा एक प्लेन आहे, त्याच्या फ्रंटला एक प्लेन आहे, असे प्लेन्स आहेत. तर तुम्हाला प्लेन समजले असतील. ओके, तर आता प्लेन समजलं असेल तर कोप्लेनर आणि नॉन कोप्लेनर समजतील. अरे चल, खूप टाइम लावतोय. ओके, अजून आहे का? ओके, तर आता बघूया. आपण काय पहिलं बघितलं होतं, कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय? फोर्स आहेत ते एका लाईन मध्ये ऍक्ट होत आहेत. आहा, असं. हा झाला कोलिनियर फोर्स सिस्टम. हे काय झालं? कोलिनियर फोर्स सिस्टम. एक्झाम्पल, एक्झाम्पल आपण जे हे करतो, आपण जे हे करतो ना, आपण दोरी खेच मध्ये करतो. इकडे एक टीम असते, इकडे एक टीम आहे. ओके, इकडचे टीम खेचताय, तिकडचे खेचताय, जो फोर्स अप्लाय होतोय तो एका लाईन मध्येच असतो. तर हे जे किती त्याच्यामध्ये तुम्ही किती पर्सन या साईडला ऍड करा, किती पर्सन या साईडला ऍड करा, तर हे काय झालं, हे एका लाईन मध्ये फोर्स ऍक्ट करतायत, म्हणून हे झालं कोलिनियर फोर्स. कोलिनियर फोर्स. देन एका लाईन मध्ये जर फोर्स ऍक्ट होत असतील तर ते झालं कोलिनियर फोर्स. देन कोलिनियर फोर्स झालं. देन कनकरंट फोर्स. कनकरंट फोर्स पण म्हणजे एका पॉइंटवर. कनकरंट फोर्स म्हणजे हा एक पॉइंट आहे आणि ह्या पॉइंटवर खूप सारे असे फोर्स ऍक्ट होत आहेत, खूप सारे असे फोर्स ऍक्ट होत आहेत. तर हे झालं कनकरंट फोर्स, हे झालं कनकरंट फोर्स. ओके, पण हे जे कनकरंट फोर्स आहेत ना, ते एका प्लेन मध्ये आहेत. कनकरंट फोर्स आहेत ते एका प्लेन मध्ये आहेत. म्हणजे हा फोर्स असा आहे, तर हा फोर्स असा आहे, असा नाहीये, या प्लेन मध्ये नाहीये किंवा या प्लेन मध्ये नाही. अशा प्लेन इन्फानाइट असतात, प्लेन खूप सारे असतात. तर या प्लेन मध्येच आहे. असा जो बोर्ड जो आहे, बोर्डचा जर आपण प्लेन कन्सिडर केला तर हे एका प्लेन मध्ये आहेत, म्हणून कनकरंट कोप्लेनर फोर्स आहेत हे. आणि दुसरा पुढचा जो आपण बघितला होता, एक मिनिट मला लक्षात येत नाहीये, कोलिनियर समजला. कनकरंट, कनकरंट मध्ये पुल पुश आणि मिक्स, इथेच मी दाखवतो. कनकरंट म्हणजे एका पॉइंट, कनकरंट म्हणजे एका पॉइंटवर ऍक्ट होणारे आणि एका प्लेन मध्ये असणारे. आता हा जो झाला ना, हे 3 किंवा 4 किंवा 5 असतील तर त्याला आपण सिस्टम म्हणतो. म्हणजे हा F1 असेल, हा फोर्स 2 असेल, हा फोर्स 3 असेल, हा फोर्स 4 असेल. तर हे झाले आपले कनकरंट फोर्स सिस्टम. पण कोणते? पूलवाले, कारण सगळे फोर्स जे आहेत ते पूल होत आहेत. ओके, नंतर मग कनकरंट पुश टाईप. आता हा एक पॉइंट आहे, त्या पॉइंटवर सगळे पुश टाईप फोर्स अप्लाय करतायत, पुश करतायत, पुश करतायत. असे किती पण असू शकतात. हा सपोज झाला फोर्स 1, फोर्स 2, फोर्स 3, फोर्स 4. तर हे झाले पुश टाईप, याला म्हणणार आपण पुश टाईप. आणि मिक्स टाईप म्हणजे काय? त्याच्यामध्ये पुल पण आहेत आणि पुश पण आहेत.
सपोज हा एक फोर्स पॉइंट आहे, या पॉइंटवर हा एक फोर्स अप्लाय होतोय, हा एक फोर्स अप्लाय होतोय, हा एक फोर्स अप्लाय होतोय, हा एक फोर्स अप्लाय होतोय. हा सपोज फोर्स 1 आहे, तो पूल टाईप आहे. हा फोर्स 2 आहे, हा पूल टाईप आहे. हा फोर्स 3 आहे, हा पुश टाईप आहे. आणि हा फोर्स 4 आहे, तो सुद्धा पुश टाईप आहे. तर हे झालं मिक्स टाईप. देन नॉन कन्करंट. नॉन कन्करंट म्हणजे काय बघूया, पुढचे स्लाइड घेऊया. नॉन कन्करंट आणि पॅरलल फोर्स सिस्टम. नॉन कन्करंट, आता बघा मी तुम्हाला दाखवतो की हा जो प्लेन आहे, हा प्लेन आहे वाय आणि एक्स. वाय एक्स ऍक्सिस मधला प्लेन बघा, हा वाला प्लेन नाही, हा वाला प्लेन नाही, त्याच्या मागचा प्लेन. मागचा जो प्लेन आहे, मागचा प्लेन तो बघा, त्याच्यामध्ये काय ना एक फोर्स ऍक्ट होतोय. हा एक फोर्स आहे. ओके, काय आपण बघितलं होतं, नॉन कन्करंट. नॉन कन्करंट, नॉन कन्करंट. हा एक फोर्स आहे, हा एक फोर्स आहे, मागच्याच प्लेन मध्ये आहे. ओके, हा एक फोर्स आहे, मागच्याच प्लेन मध्ये आहे. हे तिन्हीच्या तिन्ही फोर्स एका प्लेन मध्ये आहेत, पण एका पॉइंटवर अप्लाय होत नाहीये. हा एका वेगळ्या पॉइंटवर अप्लाय होतोय, हा एका वेगळ्या पॉइंटवर अप्लाय होतोय, हा एका वेगळ्या पॉइंटवर अप्लाय होतोय. तर ह्या फोर्सना आपण म्हणू नॉन नॉन कोप्लेनर, नॉन कन्करंट, कारण ते एका पॉइंटवर ऍक्ट होत नाहीयेत, पण एका प्लेन मध्ये. सॉरी, कोप्लेनर, नॉन कन्करंट. कोप्लेनर, कोप्लेनर म्हणजे एका प्लेन मध्ये आहेत, कोप्लेनर पण नॉन कन्करंट. नॉन कन्करंट, एका प्लेन मध्ये आहेत पण एका पॉइंटवर ऍक्ट होत नाही. तर हे झाले कोप्लेनर, नॉन कन्करंट. नंतर दुसरा टाइप जो आहे पॅरलल फोर्सेस. पॅरलल फोर्स, पॅरलल फोर्स काय आहे, जो पॅरलल फोर्स आहे याच, पॅरलल फोर्स आहे. पॅरललचा अर्थ काय, समांतर. म्हणजे ही एक मी लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. ही लाईन मी पुढे कितीही अशी वाढवली आणि ही सुद्धा कुठे, दोन्ही डायरेक्शनला, या डायरेक्शनला, या डायरेक्शनला असे वाढवतच गेलो, पण ते दोघे कधीच एकमेकाला मिळणार नाहीयेत, ते मीट होणार नाहीत. तर त्या दोन लाईन, त्यांना आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन म्हणतो. तर त्याला आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन म्हणतो. जसं की आपला एक आपला रेक्टँगल आहे. रेक्टँगलची ही बाजू कितीही तुम्ही वाढवा आणि ही बाजू कितीही वाढवा, किंवा ही बाजू इकडे किती वाढवा, ही बाजू इथे किती वाढवा, ते कधीच एकमेकाला मीट करणार नाहीत. म्हणजे हे असं एकमेकाला क्रॉस नाही होणार, असं कधी नाही होणार. तर अशा लाईनला आपण काय म्हणतो, समांतर मराठीमध्ये म्हणतो आणि इंग्लिशमध्ये पॅरलल. तर पॅरलल फोर्स सिस्टीम, पण आता ही एका प्लेन मध्ये आहे, एका प्लेन मध्ये आहे आणि एका प्लेन मध्ये आहे आणि पॅरलल. त्याच्यामध्ये दोन टाईप बनतात. तर ते असेल लाईट अँड अनलाईट. जर हा जो फोर्स आहे F1, ओके, त्यालाच पॅरलल फोर्स आहे F2. हा F1 एक फोर्स आहे, त्यालाच पॅरलल फोर्स आहे F2. तर हे झाले पॅरलल फोर्सेस. ओके, एकाच प्लेन मध्ये आहेत म्हणून कोप्लेनर पॅरलल फोर्सेस. आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आहेत लाईक का, कारण दोघांचं डायरेक्शन सेम आहे. पण तेच जर हा फोर्स आहे आणि हा एक फोर्स आहे, हा फोर्स आहे सपोज F3, हा फोर्स आहे F4. सॉरी, हे करावं लागेल, हे पण लाईक वालच झालं. बॅक, हा फोर्स आहे. ओके, आणि हा एक फोर्स आहे. आता या फोर्सचं डायरेक्शन या साईडला आहे आणि ह्या फोर्सचं डायरेक्शन या साईडला आहे. तर हा फोर्स समजा F3 आहे आणि हा फोर्स सपोज F4 आहे. तर हे झालं अनलाईक. हे दोन फोर्सेस जे आहेत ते अनलाईक, पण ते एका प्लेन मध्ये आहे, एका प्लेन मध्ये आहे. एका प्लेन मध्ये मध्ये काय, हा जर प्लेन आहे तर ते इकडे आणि इकडे ऍक्ट होतोय, एक इकडे आणि एक इकडे नाही. हे दोन वेगळे प्लेन झाले, हा एक प्लेन झाला. प्लेन म्हणजे इमॅजिन करायचं म्हटलं तर पेपर, पेज जो असतो आपला नोटबुकचा किंवा बुकचा, तो एक प्लेन आहे. तर आय होप इथे समजलं असेल तुम्हाला. आणि ही झाली आपली कोप्लेनर फोर्स सिस्टम. आता आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ नॉन कोप्लेनर. कोप्लेनर समजली तर नॉन कोप्लेनर समजणं इझी आहे. कोप्लेनर म्हणजे एका प्लेन मध्ये आहेत आणि नॉन कोप्लेनर म्हणजे ते एका प्लेन मध्ये नाही आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्लेन मध्ये आहेत, दोन किंवा तीन प्लेन मध्ये असतील.
तर त्यांना आपण म्हणणार आहोत नॉन कोप्लेनर फोर्सेस, नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम. तर नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम आपल्याला बघायची आहे. ओके, नॉन कोप्लेनर फोर्सेस सिस्टीम मध्ये 3 फोर्सेस, त्याचे जे टाइप्स आहेत ते 3 आहेत. त्यामध्ये बघूया. पहिला काय आहे? नॉन कोप्लेनर. नॉन कोप्लेनर जे आहे, नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम, नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम मध्ये पहिली जी आहे नॉन कोप्लेनर, नॉन कोप्लेनर कनकरंट. लिहायची गरज नाही मला वाटतं, पण तुम्हाला दिसत नसेल, लिहावं लागेल. कनकरंट फोर्स सिस्टीम. सेकंड जे आहे नॉन कोप्लेनर, नॉन कोप्लेनर पॅरलल फोर्स सिस्टीम. आणि तिसरी जी आहे नॉन कोप्लेनर, नॉन कोप्लेनर नॉन कनकरंट, नॉन कनकरंट फोर्स सिस्टीम, नॉन कनकरंट फोर्स सिस्टीम. ओके, 3 टाईप याच्यामध्ये पडतायत आणि 3 टाईप बघण्यासाठी आपल्याला एक परत 3D शेप घ्यावा लागेल. एक क्यूब घेऊ. आता ह्या क्यूब मध्ये तुम्हाला माहिती आहे एक्स वाय झेड. ओके, सेम एक्स वाय झेड घेऊया. हा आपला वाय ऍक्सिस आहे, हा आपला झेड ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे. तर पहिली काय आहे? नॉन कोप्लेनर कनकरंट फोर्स सिस्टीम. ही सिस्टीम जी आहे ती एका प्लेन मध्ये नाहीये पण कनकरंट आहे. एका प्लेन मध्ये नाहीये पण कनकरंट. एक्झाम्पल सिंपल म्हणायचं तर इथे सपोज एक फोर्स आहे, कलर वेगळा घ्यावा लागेल. इथे सपोज एक सिस्टम फोर्स, हा पॉइंटच समजूया, ओरिजिनल पॉइंट आहे तिथे. इथे जर एक पॉइंट आहे आणि त्या पॉइंटवर जर फोर्स ऍक्ट होत आहे, एक आहे या प्लेन मध्ये, एक आहे या प्लेन मध्ये, एक आहे या प्लेन मध्ये, तर हे कोणतं झाली सिस्टीम? ही कोणती झाली? नॉन कोप्लेनर, म्हणजे एका प्लेन मध्ये नाहीयेत पण एका पॉइंटवर आहेत. ओके, एका पॉइंटवर ते ऍक्ट होत असतील तर ते झालं नॉन कोप्लेनर कनकरंट फोर्स सिस्टीम. आता याच्यामध्ये पण सुद्धा पुश टाईप, पुल टाईप असू शकतात, मिक्स टाईप असू शकतात. ओके, सेम. नंतर दुसरं काय आहे? नॉन कोप्लेनर पॅरलल फोर्स सिस्टीम. नॉन कोप्लेनर पॅरलल फोर्स सिस्टीम काय बघूया. नॉन कोप्लेनर म्हणजे काय? जे एका प्लेन मध्ये नाहीत पण पॅरलल आहेत. इथे काय? नॉन कोप्लेनर पॅरलल फोर्स सिस्टीम. आता हा एक प्लेन आहे आणि हा एक प्लेन आहे. हे दोन प्लेन एकामेकाला पॅरलल आहेत. हे दोन प्लेन एकामेकाला पॅरलल आहेत. तर एक फोर्स जो आहे, एक फोर्स आहे इथे सपोज ऍक्ट होत आहे, तर हा कोणता फोर्स? आणि एक फोर्स या प्लेन मध्ये असा ऍक्ट होत आहे. तर हे दोन फोर्स आहेत ना, हे जे ब्ल्यू मध्ये दाखवतोय ते दोन फोर्स आहेत, ते एका प्लेन मध्ये नाहीयेत पण एकामेकाला पॅरलल आहेत. एका प्लेन मध्ये नाहीयेत पण एकामेकाला पॅरलल आहेत. तर यांना आपण म्हणणार नॉन कोप्लेनर, कारण एका प्लेन मध्ये नाहीत पण पॅरलल फोर्स आहेत, म्हणून पॅरलल फोर्स सिस्टीम, नॉन कोप्लेनर पॅरलल फोर्स सिस्टीम. नंतर खालचा तिसरा जो आहे नॉन कनकरंट, नॉन कनकरंट कोप्लेनर फोर्स सिस्टीम. आता हा जो आहे एका पॉइंट मध्ये नाही आहे बट को नॉन कनकरंट, सॉरी नॉन कोप्लेनर नॉन कनकरंट. ना एका प्लेन मध्ये आहेत ना ते एका पॉइंटवर ऍक्ट करतोय. नॉन कोप्लेनर नॉन कनकरंट म्हणजे एका पॉइंटवर सुद्धा ऍक्ट होत नाहीये आणि एका प्लेन मध्ये सुद्धा नाहीये. तर अशी सिस्टम जी आहे त्याला आपण म्हणणार आहोत नॉन नॉन कोप्लेनर नॉन कनकरंट. जर आपल्याला बघायचं आहे, तर मला हे इरेज करायचं आहे. आपल्याला बघायचं आहे नॉन कोप्लेनर नॉन कनकरंट.
आता एक फोर्स सिस्टम आहे, क्यूबच काढतोय, डायरेक्ट घ्यायला पाहिजे होता. आता ह्याचे किती प्लेन आहेत, सॉरी खूपच चुकीचं झालं. ओके, तर इथे आता प्लेन आहेत, हा एक प्लेन आहे, 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 असे खूप सारे, त्याच्या इन बिटवीन पण खूप सारे प्लेन आहेत. तर याच्यामध्ये आता जी सिस्टम आहे ती एका प्लेन मध्ये नाहीये आणि नॉन को प्लेनर, नॉन कन्करंट. सपोज हा पॉइंट आहे या प्लेन मध्ये, हा जो प्लेन दिसतोय तुम्हाला या प्लेन मध्ये, ओके, आणि इथे एक फोर्स ऍक्ट होतोय, ओके, आणि इथे एक पॉइंट आहे, इथे एक फोर्स ऍक्ट होतोय, ओके. आता हा जो प्लेन आहे, हा इथे इथे ह्या प्लेन मध्ये एक पॉइंट आहे आणि इथे एक फोर्स ऍक्ट होतोय, इथे एक पॉइंट आहे ह्या वरच्या प्लेन मध्ये, इथे एक फोर्स ऍक्ट होतोय. तर ही जी फोर्स सिस्टम झाली ना, तिला आपण काय म्हणणार, ती एका प्लेन मध्ये पण नाही, हा वेगळ्या प्लेन मध्ये, हा वेगळ्या प्लेन मध्ये, हा वेगळ्या प्लेन मध्ये आहे, हा वेगळ्या प्लेन मध्ये आहे, आणि ते एका पॉइंटला सुद्धा ऍक्ट होत नाही. हा पॉइंट वेगळाच आहे, हा पॉइंट वेगळा आहे, हा पॉइंट वेगळा आहे, हा पॉइंट वेगळा आहे. तर ह्या फोर्सला आपण म्हणणार आहोत, फोर्स सिस्टीमला आपण म्हणणार आहोत नॉन कोप्लेनर, नॉन कन्करंट फोर्स सिस्टीम. ओके, आय होप यू हॅव क्लिअर दिस. ओके, खूप सारा टाइम याच्यामध्ये गेलेला आहे. ओके, इथे हा जो पॉइंट आहे ना, जी नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम आहे ती आपल्याला स्टडीमध्ये नाहीये, तो आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये. बट तुम्हाला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येतो, क्लासिफिकेशन ऑफ फोर्स सिस्टीम, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थेरी मध्ये हा लिहायला येतो. ओके, सो नेक्स्ट स्लाइड आहे. नेक्स्ट स्लाइड आहे लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस. तर आपण आता इथेच थांबतोय, मला वाटतं 1 तास झालेला असेल आणि 1 तास ऑफ खूप होतो. तर तिसरा लेक्चर जो असेल त्याच्यामध्ये मी ते पुढचं घेतोय. मला विचार होता की इव्हन मी तुमच्याशी बोललो सुद्धा की हे थेरॉटिकल घ्यायचं की नाही, पण हे न घेता डायरेक्ट पुढे जायला डाऊट येतो, ह्या ज्यांना काहीच समजलं नाही सुरुवातीला किंवा जे एकदम नवीनच बघत आहेत त्यांच्यासाठी खूप प्रॉब्लेम होईल. म्हणून मला वाटलं की हे रेकॉर्ड हे करावं लागेल, हे पुन्हा सांगावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना समजलेलं आहे ना, त्यांनी डायरेक्ट जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपण घेणार आहोत ना, ते लेक्चर्स तुम्ही बघा, ते व्हिडिओज बघा, हे बघू नका. पण ज्यांना समजलेलंच नाही त्यांना हे बघावंच लागेल. त्याच्यामुळे मला हे रेकॉर्ड करावं लागतंय. ओके, तर बघूया पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर लेक्चर बघत असाल तर तो चॅनल सबस्क्राईब करा, करंजे सर ऑफिशियल, आणि लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. चला, थँक्यू. पुढे उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया आपण.